श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि संयम असेल तर कृपा उघडते. या भावनेतून आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या उद्यापनाविषयी सविस्तर आणि शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत. अनेक जण श्रद्धेने हे व्रत करतात, पण मनात अनेक प्रश्न राहतात. उद्यापन नेमकं कधी करायचं? शेवटचा गुरुवार अमावस्याला आला तर काय करावं? सुवासिनी मिळाल्या नाहीत तर व्रत अपूर्ण राहतं का? एखादा गुरुवार चुकला तर काय करायचं? मासिक धर्म, सुतक, विटाळ किंवा आपण बाहेरगावी असलो तर व्रत कसं पाळायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये कोणतेही अंधविश्वास न पसरवता परंपरा, श्रद्धा आणि व्यवहार या तिन्हींचा समतोल साधत मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मार्गशीर्ष मास हा श्रीमंतीचा, लक्ष्मीचा आणि विष्णू नारायणांचा प्रिय मास मानला जातो. या महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने व्रत केल्यास घरात स्थैर्य, समाधान, ऐश्वर्य आणि मानसिक शांती प्राप्त होते, अशा लोकमान्यता आहेत. हे व्रत मुख्यतः लक्ष्मीनारायणाच्या कृपेसाठी केलं जातं. काही जण हे व्रत 5, 11 किंवा 16 गुरुवारी करतात, तर काही जण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी करतात. उद्यापन म्हणजे नेमकं काय? उद्यापन म्हणजे व्रताची सांगता. आपण जे व्रत संकल्पपूर्वक सुरू करतो ते योग्य पद्धतीने पूर्ण करून देवाचे आभार मानणे म्हणजे उद्यापन. उद्यापन केल्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते, असे शास्त्र सांगते. मात्र उद्यापन हे भीतीपोटी नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेने करायचे असते. उद्यापन कधी करावे? सामान्यतः आपण ज्या संख्येचे गुरुवार ठेवलेत त्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. जर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केले असेल तर मार्गशीर्षाच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणे उत्तम मानले जाते. शेवटचा गुरुवार अमावस्याला आल्यास काय करावे? अमावस्या तिथीला काही जण व्रत उद्यापन टाळतात. अशा वेळी घाबरायची गरज नाही. जर शेवटचा गुरुवार अमावस्याला आला असेल तर त्या आधीचा गुरुवार किंवा त्यानंतरचा पहिला शुभ गुरुवार या दिवशी उद्यापन करणे शास्त्रमान्य आहे. पण आता 2025मध्ये आपल्याला गुरुवारचे व्रताचे उद्यापन कधी करायचे आपण ते पाहूया. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, मग उद्यापन आपण कधी करावे? बघा, यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा 18 तारखेला आहे. 18 डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करायचे आहे. आता अमावस्या तिथी ही शुक्रवारी पहाटे लागत आहे. बघा, 18 तारखेला अमावस्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजेच एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजेच शुक्रवारच्या पहाटे अमावस्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावस्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावस्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो. देव भाव पाहतो, तारीख नाही, हे कायम लक्षात ठेवा. उद्यापन कसे करावे? उद्यापनाच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. पूजेमध्ये हळद, कुंकू, फुले, धूप, दीप अर्पण करावा. नैवेद्य म्हणून गोडाचा पदार्थ ठेवावा. शक्य असल्यास पुरणपोळी, शिरा असे गोड पदार्थ बनवावे. शक्य नसल्यास साखर भात ठेवला तरीसुद्धा चालू शकते. यानंतर आपल्याला संकल्पाचा उच्चार करून हे व्रत मी श्रद्धेने पूर्ण केले याची सांगता आज मी करीत आहे, अशी मनोभावे प्रार्थना करावी. उद्यापनासाठी सुवासीन महिला मिळाली नाही तर? हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो. शास्त्रानुसार सुवासिनींना भोजन देणे हे पुण्यकारक आहे, बंधनकारक नाही. जर सुवासीन मिळाल्या नाही तर घरातील महिलेला, मुलीला किंवा गरजू स्त्रीला अन्नदान करा. अगदी कोणीही उपलब्ध नसेल तर मनोभावे देवीला प्रार्थना करून गरिबाला अन्नदान किंवा दक्षिणा दिली तरी उद्यापन पूर्ण होते. एखादा गुरुवार चुकला तर काय करावे? मानवी आयुष्यात चुका होतातच.
आजारपण, प्रवास, कौटुंबिक अडचणी यामुळे एखादा गुरुवार चुकला तरी स्वतःला दोष देऊ नका. पुढील गुरुवारी पुन्हा श्रद्धेने व्रत सुरू ठेवा. काही जण शेवटी एक अतिरिक्त गुरुवार धरून उद्यापन करतात. ही पद्धतही योग्य आहे. देव दयाळू आहे, कठोर नाही. देवाला नैवेद्य काय ठेवावा? नैवेद्य साधा, सात्विक आणि श्रद्धेने केलेला असावा. नैवेद्यामध्ये गोड पदार्थ असणे उत्तम मानले जाते. फळे, दूध, खीर, शिरा, साखर भात यापैकी जे शक्य असेल ते अर्पण करा. नैवेद्य मोठा असावा हे महत्त्वाचे नाही, भाव शुद्ध असावा हे महत्त्वाचे आहे. मासिक धर्म सुतक विटाळ असल्यास काय करावे? मासिक धर्माच्या काळात पूजापाठ न करण्याची परंपरा आहे. अशा वेळी मनातल्या मनात देवीचे स्मरण करा. व्रत तुटले जात नाही. सुतक किंवा विटाळ असल्यास शुद्ध झाल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे व्रत सुरू ठेवावे. उद्यापन पुढे ढकलले तरी चालते. बाहेरगावी असल्यास व्रत कसे करावे? प्रवासात असताना शक्य तेवढे नियम पाळावेत. पूजा शक्य नसेल तरी उपवास, साधे भोजन आणि देवस्मरण करा. घरी परतल्यावर पुन्हा नियमित व्रत सुरू ठेवा. देव सर्वत्र आहे. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे भीतीचे नाही तर विश्वासाचे व्रत आहे. नियम मोडला की संकट येईल अशी भीती बाळगू नका. श्रद्धा, सात्विकता आणि संयम हेच या व्रताचे खरे फल आहे. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाविषयी सात्विक आणि शुद्ध माहिती जाणून घेतली. जर ही माहिती तुमच्या मनातल्या शंका दूर करणारी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांच्याही मनातील संभ्रम दूर होईल. व्रत नियमाने नव्हे तर निष्ठेने फळते हा विचार मनात ठेवून श्रद्धेने आपले आध्यात्मिक प्रवास सुरू ठेवा. लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचा एंड इथंच करते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.